आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सुमारे 4-5 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं सदलगा हायटेक बसस्थानक खरोखरच हायटेक बांधकाम झालेलं आहे. नियंत्रण कक्ष, महिला पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, अल्प उपाहारगृह, फळफळावळांसाठी दुकानगाळे, पार्किंग व्यवस्था, बस आणि प्रवाशांच्या सोयीसाठी फलाटावर गावांच्या नावांचे फलक इत्यादी व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. हे निर्विवाद सत्य आहे. याचवेळी बसस्थानक परिसरातील रस्ते मात्र सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत अशी वदंता होती. ती आजतागायत तशीच आहे. या स्थानकाचे अधिकृतपणे लोकार्पण झालेच नाही. समारंभपूर्वक लोकार्पण होणे अपेक्षित होते, मात्र तसे काही झालेच नाही. लोकांच्या प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकाचा वापर 4-1 वर्षापासून सुरू झाला. स्थानक परिसरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे यावर्षी होणार. हे अजून 6 महिन्यांनी काम सुरू होणार. पुढच्या वर्षी सुरू होणार. परिवहन खात्यानं केलं पाहिजे, नगरपालिका करणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते वगैरे चर्चा झडत आज अखेर स्थानिक संघटना, तरुण मंडळ यांनी सर्व खात्यांना निवेदनं देऊन थकले आणि काल 30 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते, सदलगा विकासप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन सिमेंट काँक्रीटच्या रस्ता निर्माणासाठी होणाऱ्या दिरंगाईबद्दल प्रशासन लोकप्रतिनिधींचा निषेधात्मक घोषणाबाजी करत आहे. पोलीस बंदोबस्त होता. अनुचित प्रकार काही घडले नाही. 2 बसगाड्या 3-3.5 तास स्थानकात अडवल्या. विभागीय नियंत्रक शशीधर एम यांनी आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या 4-1 वर्षापासून पक्क्या रस्त्याचीच मागणी केली जात आहे. छोटे मोठे अपघात घडत आहेत. पावसाळ्यात चिखल, इतर वेळी धूळ यांचा सामना प्रवाशांना करावा लागतोय. जीवितहानी होईपर्यंत हा विषय न ताणता लवकरात लवकर पक्क्या रस्त्याचं काम सुरू करावं अशी एकमेव मागणी आंदोलक करत होते. शेवटी सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी येणाऱ्या अनुदानात बसस्थानकातील पक्क्या रस्त्याचं काम करू असं लेखी आश्वासन आंदोलकांना दिलेलं आहे. आंदोलकांनी 1.5 महिन्यात सुरुवात झाली पाहिजे, अन्यथा पुन्हा उग्र आंदोलन छेडलं जाईल अशी धमकी दिली. पण प्रश्न उभा राहतो तो की बसस्थानकाच्या आतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम कोणाच्या अखत्यारीत येतं? राज्य परिवहन मंडळाच्या अखत्यारीत येत असावे की नगरपालिका प्रशासनाच्या अखत्यारीत येत असावे? ही संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आंदोलकांची अपेक्षा मात्र एकच आहे की बसस्थानकातील सिमेंट काँक्रीटचे पक्के व्हावेत आणि तेही लवकरात लवकर व्हावेत. मग ते कोणाच्याही अखत्यारीत असावेत. सदलगा हायटेक बसस्थानकाच्या नंतर बोरगाव अंकली हायटेक बसस्थानकाचे बांधकाम सुरू होऊन आतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून मगच लोकार्पण करण्यात आले. सदलगा बसस्थानक मात्र अपुऱ्या अवस्थेत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सदलगा विकासप्रेमी, आमदार, खासदार या सर्वांनी सदलगा बसस्थानकातील पक्क्या रस्त्याचा विषय तातडीनं मार्गी लावावा, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. SB न्यूजसाठी प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.